नमस्कार रसिक हो. लोकमान्य सेवा संघ पार्लेच्या माधव दामोदर कोल्हटकर सांस्कृतिक शाखेचे सदस्य सहर्ष सादर करीत आहेत पुलोत्सव 2021. शनिवार दिनांक 8 नोव्हेंबर 1919 भर दुपारी 2:30 वाजता मुंबईत एक जीव न रडता जन्माला आला, तोच मुळात सगळ्यांना हसवण्याचा वसा घेऊन. त्यावेळी कुणाला ठाऊक होतं की एक उत्तम लेखक, विनोदकार, विडंबनकार, लोकप्रिय नाटककार, अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार, गायक, उत्तम वक्ता, दृकश्राव्य माध्यमाचा एक कुशल जाणकार, बैठ्या मैफिलीचा एक अनभिषिक्त सम्राट, ह्या आणि अशा कितीतरी कौशल्यांनी हे कुणी भाई फक्त मराठी भाषेलाच नव्हे तर समस्त मराठीपणालाच समृद्ध करणार आहेत. नमस्कार रसिक हो. आपल्या सर्वांचे लाडके पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु ल देशपांडे यांचा आज जन्मदिवस. या निमित्तानं लोकमान्य सेवा संघ पार्ले या संस्थेच्या सांस्कृतिक शाखेतर्फे आम्ही आपल्यासमोर एक कार्यक्रम सादर करायचं ठरवलं. आता या अष्टपैलू चतुरस्र व्यक्तिमत्व लाभलेल्या सर्जनशील कलावंताच्या कार्याचा लेखाजोखा मांडायचं ठरवलं तर एक तास काय, एक दिवस काय, एक आठवडाही पुरणार नाही. आणि म्हणूनच एवढ्या महासागरातून एक छोटीशी ओंजळ आपल्यासमोर रीती करण्याचं आम्ही ठरवलं. अनेक पदरी कलांनी भरलेल्या पुलंच्या या भल्या मोठ्या पोतडीतून घेऊन आलोय केवळ काही मोजक्या व्यक्तिरेखा. सादर करतोय असे भाई अशा वल्ली. या व्यक्तिरेखा आपल्याला कधी काल्पनिक व्यक्तिचित्र म्हणून भेटीला आल्या, तर कधी गणगोत बनून, कधी एखाद्या कथेतून आपल्या समोर साकार झाल्या, तर कधी नाटकातलं एखादं पात्र बनून आपल्याला भावल्या. आणि ह्या सगळ्या वल्लींनी आपल्या मनात अगदी मनसोक्त राज्य केलं. आणि ह्याचं कारण म्हणजे कोणतंही पात्र अंतर्बाह्य खुलवण्याची पुलंची हातोटी, नेमकेपणा, शब्द सामर्थ्य आणि उत्कृष्ट सादरीकरण. नारायण, पानाचं तबक कुठे गेलं? नारायण, मंगळसूत्र येणार आहे ना वेळेवर? नारायण, बँडवाले अजून नाही आले. काय हे? अरे नारायण, गुलाब पानाची बाटली फुटली. नारू काका, चटणीची नाडी बांध. नारू भाऊजी, ही एवढी नथ ठेवून घ्या तुमच्याजवळ. रात्री वरातीच्या वेळेला मी मागून घेईन. अरे नारायणा, वर चहा नाही आलाय अजून, व्याही पेटलाय. नारबा, पटकन 3 टांगे सांगा. पाहिलंत, जेमतेम अर्ध्या मिनिटाच्या संवादातून आपल्या अवतीभोवती वावरणारा नारायण पुलंनी आपल्या पुढे किती हुबेहूब उभा केला ते. आपल्या आजूबाजूच्या माणसांमधलं वैविध्य पुलंनी अचूक हेरलं आणि आपसुकच ते त्यांच्या लेखणीत उतरलं. त्यामुळेच पुलंच्या व्यक्तिचित्रणातून आपल्याला कितीतरी नवीन नवीन नमुन्यांची ओळख झाली. अंतुबर्वा त्यांनीच लिहिला, हरितात्या त्यांनीच रेखाटले, चितळे मास्तर त्यांच्याच लेखणीतून साकारले आणि नाथा कामतही त्यांचाच. पेस्तनजी, सखाराम गटणे, नंदा प्रधान सगळे त्यांचेच. बऱ्या सगळ्यांच्या बोलण्याची पद्धत, लकबी, पेहराव, त्यांची विचारसरणी, स्वभाव वैशिष्ट्य, शब्दकोश सगळंच वेगळं. इतकं वैविध्य येतं तरी कुठून? केवढी ही अफाट निरीक्षण शक्ती आणि केवढी विचारातली प्रगल्भता. कधी कधी तर त्यांनी व्यक्तिचित्रण केलेल्या एखादी व्यक्ती नसायची, तर तो एखादा समूह असायचा. म्हणजे बघा, एखादी शाळा किंवा एखादी वस्ती किंवा एखाद्या घटनेचे साक्षीदार किंवा एखाद्या प्रवासातले सोबती किंवा एखादं कुटुंब. ते चौकोनी कुटुंब. माझी त्या कुटुंबाशी बऱ्याच वर्षांपासून ओळख आहे. आमच्यासमोर ते काही वर्षापूर्वीच राहायला आले. कुटुंबातील व्यक्तींची संख्या 2 होती तेव्हापासून तर ती आता 4 झाल्यानंतरही मी त्यातले श्री आणि सौ यांना निरनिराळ्या ठिकाणी पाहत आलेलो आहे.
एकेकाचा स्वतंत्र विचार करायला लागलं तर कोणतंही वैगुण्य शोधूनही सापडणार नाही. पण कोणतंही वैगुण्य नाही हेच मोठं भलं वैगुण्य असू शकतं हे या चौकोनी कुटुंबाकडे पाहिल्यानंतर पटतं. सारं जीवन कसं जॉमेट्रिकल पॅटर्नसारखं आखीव, अगदी नावापासून श्रीचं नाव माधव म्हणून सौचं नाव मालती, मुलाचं नाव मधू, मुलीचं नाव मंजिरी. सगळी मंडळी कशी सुंदर, खाशी, सुबक, टेंगणी, नस्तूल, नकृश अशी निरनिराळ्या वयांची. आपण अत्यंत कलाप्रिय आहोत. जीवनातलं सौंदर्य हळुवारपणे टिपणारे आहोत. ह्या गोड समजुतीवर मालती आणि माधव उभे आहेत. त्यांच्या धोतरा पातळाला धरून मधू आणि मंजिरी आहेत. मधू गल्लीतल्या पोरांबरोबर गोट्या खेळत नाही. आईबापांबरोबर पावडर लावून, सुरेख भांग पाडून, इस्त्रीचे कपडे घालून फिरायला जातो. त्याच्या आणि त्याच्या छोट्या बहिणीच्या वाढदिवसाला गल्लीतली कार्टी न येता त्यांच्या कॉन्व्हेंटमधली त्यांच्यासारखी सुबक मुलं येतात. मग त्यांच्या वया इतक्या मेणबत्त्या विझवतात आणि हॅपी बर्थडे टू यू असं म्हणतात. पण सकाळी मात्र मालतीबाई मुलांना रोज देवाची प्रार्थना करायला लावतात. मुलांच्यावर हिंदू संस्कार करण्याबद्दल दोघांचाही कटाक्ष आहे. ही अजिबात दंगा न करणारी मुलं पाहुण्यांच्यात बसण्याचा हट्ट करत नाहीत. पाहुण्यांना नमस्कार करून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन आपापल्या खोलीत निघून जातात. या मुलांच्याकडे पाहिलं ना की मला पुष्कळदा असं वाटतं की ह्या पोरांना सकाळी उठल्यावर किल्ली द्यावी लागत असेल. पण हे चौकोनी कुटुंब विलक्षण सुखी आहे. अगदी अमेरिकन पुस्तकातून सुखीपणाच्या कल्पना असतात ना तसे सुखी. हा 4 जीवांचा ताटवा एकाच कुंडीत वाढतो. वाऱ्या पावसापासून सुरक्षित असा शोभिवंत ताटवा. दुसऱ्यांची आस्तेवाईक रीतीने चौकशी करा या नियमावर हुकूम ती दोघंही शेजाऱ्या पाजाऱ्यांची देखील चौकशी करतात. रात्री अर्धा तास नियमानं रेडिओ ऐकतात. रोज फिरायला जातात. स्वतःच्या बागेतली 30 झाडं पाहत 15 मिनिटं तिथं हिंडतात. आणि उन्हाळ्यात 15-20 दिवस थंड हवेच्या ठिकाणीही जातात. आमच्या गलीतल्या मुख्य चर्चा म्हणजे हजर मंडळी वजा करून इतर सर्व लोक महामूर्ख, स्वार्थी, आत्मतलबी कसे आहेत ते जाहीर करणे. माधवरावांच्या बोलण्यात चुकून सुद्धा हा भाग येत नाही. अति म्हणजे अतिच सद्गुणी. त्यामुळे या गृहस्थाशी काय बोलावे तेच कळत नाही. कधी कधी मी केवळ पाहू तरी काय होते म्हणून त्यांना छेडतोही. तुमची चैन आहे बरं का माधवराव. वास्तविक असल्या वाक्यांना काही अर्थ नसतो. पण माणसे उगीच अहो कसली चैन आली आहे डोंबल्याची वगैरे प्रियंबल जोडून चैन कशी नाही ते ऐकवतात. आपणही मग आपली बैचेनी ऐकवतो. पण माधवरावांची यावर प्रतिक्रिया ती पण अगदी निराळीच. तुमची चैन आहे बरं का माधवराव. या वाक्याला माधवरावांचं उत्तर, आम्ही पहाटे उठून बागेत कामं करतो ना त्यामुळे आमची मनं प्रसन्न आणि प्रफुल्लित राहतात. फुलांच्या सहवासात आणि मधुमंजिरीसारख्या मुलांच्या सहवासात जीवन रम्य वाटतं. त्या दुरून रेडिओत चाललेलं मोहक संगीत. हुश. माधवराव, मालतीबाई आणि त्यांची 2 मुलं या सगळ्यांची दया येते. खरं तर त्यांच्या घरात नीटनेटक्या मांडलेल्या प्रत्येक वस्तूची दया येते. हे कुटुंब ते रंगीबेरंगी डेलियाच्या ताटव्यात उभे राहिले की वाटतं ते ताटवे डोके उंच करून यांच्याचकडे पाहत असतील. कारण ते 4घे जण बागेत काम करताना रंगीबेरंगी पोशाख घालतात. चिमुकल्या मंजिरीला देखील लहानशी पाण्याची झारी घेऊन सोबत घेतात. कार्ट्या चिखलात पाय टाकलास तर हादडीन ही भाषाच नाही.
कारण मुलांची मनं ही कळ्यांसारखी असतात. या कुठल्या तरी वचनांवर मालती माधवांचा पूर्ण विश्वास आहे. नव्हे, सर्वच वचनांवर आणि सुभाषितांवर आहे. कोणीतरी म्हटलेलं म्हणण्यातच आणि सुखी जीवनाच्या गुरुकिल्ल्या छापील पानातून काढण्यातच त्यांचं आयुष्य चाललेलं आहे. सारे काही एखाद्या विजिटिंग कार्डप्रमाणे व्यवस्थित, सुबक, चौकोनी आणि गुळगुळीत. रात्री 12-12:30पर्यंत मी माडीवर वाचत तरी असतो, नाहीतर दोस्तांच्या मेळाव्यात गप्पा मारीत बसलेला असतो. पण माधवरावांच्या घरातले दिवे 10च्या आत मालवतात. ती चौकोनी पेटी बंद होते. आतल्या निरनिराळ्या आकारांच्या त्या सुगंधी साबणाच्या वड्या निवांत झोपतात. त्यांना आमच्यासारखी गाड्या चुकल्याची आणि परीक्षेत नापास झाल्याची स्वप्न पडत नसावीत. त्यांच्या स्वप्नात काय येत असेल कोण जाणे, पण जे येत असेल ते चौकोनी, गुळगुळीत आणि रंगीत असेल. एखाद्या कुटुंबाचं राहणीमान, त्यांची विचारसरणी, त्यांचं इतरांपासून असलेलं वेगळेपण किती मार्मिकपणे मांडलंय. हे झालं व्यक्तिचित्रणाच्या बाबतीत. त्या तुलनेत कथांमध्ये तर पात्र जास्त असण्याची शक्यता दाट. त्यामुळे जे व्यक्तिचित्रांमध्ये उतरलं ते कथांमध्ये आणखी जास्त प्रकर्षाने जाणवलं. एका रविवारची कहाणी बिगरी ते मॅट्रिक यांनी सामान्य मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या काळजालाच हात घातला. त्याला त्या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना वाटल्या. बटाट्याची चाळ मध्ये त्याला स्वतःचं प्रतिबिंबच दिसलं. ह्या जाळीतील सांस्कृतिक चळवळीच्या नावाखाली मनोरंजनाचे कार्यक्रम करताना, तसंच भ्रमण मंडळातर्फे ट्रिप आयोजित करताना समोर आलेल्या नानाविध व्यक्तिचित्रांनी मनमुराद हसवलं. ह्यात उपास या लेखात पंतांचं वजन वाढल्यावर डाएट करायचं ठरवतात. त्यावेळी शेजाऱ्या पाजाऱ्यांनी दिलेले सल्ले आणि पंतांनी स्वतः केलेले प्रयत्न यातून जी काही हास्याची कारंजी उडतात ती मात्र एकदा अनुभवायलाच हवीत. 181 पाऊंड. रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यापुढे नाचत होतं. वजन कमी झालं पाहिजे या विचाराने माझी अगदी झोप उडाली होती. झोप कमी झाली तर वजन कमी होतं या विचाराने मला त्याचंही काही वाटत नव्हतं. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर माझ्या धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. घोरत तर असता रात्रभर अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे. 2 महिन्यात 50 पाऊंड वजन कमी करीन तर मी खरा अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रांवरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज दिसू लागल्या. आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनावारीने भेटू लागले. इतकंच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकेकर. तुला सांगतो मी पंत, डाएट कर. साला बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस. हो म्हणजे कुठं राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा. बटाट्याची चाळ म्हणू नका, वजन वाढेल. जणू रे गे इस्माला काय म्हणावं हे मला कळतच नाही. नेहमी तिरकं बोलायचं म्हणजे काय. पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. हे इडियट, साला सगळ्याच गोष्टीत जोक मारतो नेहमी. मी सांगतो तुला पण तू बटाटा सोड. मी काय काय सोडले असता माझं वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. बटाट्याचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा. एक सल्ला. भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठे आहेत लठ्ठ? तुम्ही डाळी सोडा, काशीनाथ नाडकर्णी. मुख्य म्हणजे साखर सोडा. मी सांगू का, मीठ सोडा. लोणी तूप सोडा. एका आठवड्यात 10 पाऊंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हिटलरच्या वाईफचं घटलं. तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा. इथे बाबू काका. स्मोकिंग सोडा. दिवसा झोपणं सोडा.
एकतर म्हणाले खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा, बसून बसून वजन वाढतो. आणि सगळ्यात कहर म्हणजे आमचे भाईसाहेब चौबळ म्हणाले, पंत नोकरी सोडा. काय म्हणता काय? उगीच सांगत नाही. दिवसभर खुर्चीवर बसून बसून वजन वाढत राहतं. फिरतीची नोकरी बघा. काही धूर्त लोकांनी तर मला मुंबई सोडा असाही उपदेश केला. मी मात्र या सर्व जणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. पहिला उपाय म्हणून 3-4 वेगवेगळ्या काट्यांवर वजन करून पाहिलं. प्रत्येक ठिकाणी निरनिराळे वजन आले, परंतु 181च्या खाली जायला कोणताही काटा तयार नव्हता. शेवटी आपले वजन हापीस समोरच्या इराण्याच्या काट्यावर करायचे ठरवून मी आहार परिवर्तन सुरू केले. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अगदी अवर्णनीय होता. कारण रोज काही ना काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. एके दिवशी नुसतीच 2 पडवळ उकडून तिने मला खायला घातली. शेवगाच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. कोबी, कॉलीफ्लॉवर वगैरे बासेदार मंडळींची स्वयंपाकघरातून अगदी हकालपट्टी झाली. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना नव्हती मला. याविषयी विशेष चौकशी करता कुटुंबाकडून जो खुलासा मिळाला तो तिच्याच शब्दात ऐका. अहो, म्हणजे मी आपल्या मनाशी म्हटलं बरं का, वायफळ शब्दांचे डबे जोडण्यात बायकांचा हात धरणे अगदी अशक्य. की आपलं तुमचं वजनाचं काढलंय तुम्ही, म्हणजे नीट ध्यानात घ्या बरं का मी काय म्हणते ते, नाहीतर उगीच डोक्यात राग घालाल. अजूनही मुद्द्याला स्पर्श नाही. हो, तुमच्या घराण्यातच गुण येतो. नीट ऐकायचं नाही आणि मग एकदम खेकसायचं. मागच्या वेळी सासूबाई आल्या होत्या. चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही. आता का लागतो तेवढं सांग. हेच ते, उगीच वायफळ बडबड नकोय मला. हेच ते मी म्हटलं ते काय उगीच. अहो, म्हणजे सुरुवातीला मी जो बिनसाखरेचा चहा तुम्हाला दिला ना, तो खरं म्हणजे बिनसाखरेचा नव्हताच मुळी. नव्हता? मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून का सांगितलंस? अहो, थोडीशीच राहिली होती साखर. मी म्हटलं संपेपर्यंत घालू. काल संपली. आज दिला हा बिनसाखरेचा चहा साखर न घालता. म्हणजे खलास. अगं किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात. कसलं कमी होतंय माझं वजन. पण सांगितलं का नाहीस मला? उगीच आरडाओरडा नका करू. वजनाचं ते काय मेलं, होईल हळूहळू कमी. आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही, स्वतःचं कमवून खातोय म्हणावं. वाढलं तर वाढू दे वजन. मुलांना लाडू देण्यासाठी बशीत काढून ठेवीत ती म्हणाली आणि माझ्या वजनक्षय संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावले. लाडू कशाला केलेस? साखर असेल ना त्यात. ईश, साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कोणी. कुटुंबाचे घराणे हा एक स्वतंत्र विषय आहे. वादाच्या कुठल्याही प्रसंगी स्वतःच्या सदावर्ते घराण्याचा एकदा तरी उद्धार झालाच पाहिजे असा संकल्पच आहे तिचा. आणि त्याच्या तुलनेने आमचे घराणे हे कसे सामान्य आहे हे एकदा दाखवले की ती सुटते. तात्पर्य काय? चहा बिनसाखरेचा होता हे खरे, परंतु लाडवाच्या रूपाने कॅलरीज पोटात गेल्याच माझ्या. तर असे कितीतरी काल्पनिक चाळकरी आणि त्यांचे किस्से पुलंच्या विनोदी लेखांमधून साकार झाले. या काल्पनिक व्यक्तिरेखांबरोबरच पुलंच्या संपर्कात आलेल्या कितीतरी व्यक्तींना त्यांच्या लेखनात मानाचं स्थान मिळालं. आयुष्याच्या प्रवासात बाईंना अनेक माणसं भेटली. कधी मैफिलीत तर कधी कोणाच्या बैठकीत. कधी शेजारी म्हणून ओळख झाली तर कधी कोणाची प्रवासात साथ लाभली. काही नात्याचे, काही बिन नात्याचे, काही व्यावसायिक स्तरावर जवळ आलेले. या सगळ्यांना आपलेपणाने भेटताना पुलंनी जे पाहिले त्यातले काही गणगोत आपल्यालाही दिसले. आपल्या व्यवसायावर अपरंपार प्रेम करणारी माणसं असतात. त्यासाठी झोकून देऊन काम करण्याची त्यांची तयारी असते. एखादी व्यक्ती आपला गैरफायदा घेत आहे हे समजूनही त्याकडे दुर्लक्ष करत ते अथक झटत असतात. त्यातलेच हे इंटरनॅशनल विठ्ठलराव दीक्षित. या या
इंटरनॅशनल दीक्षितांच्या इतकं तोंड भरून गिराहिकाचं स्वागत करणारा दुसरा दुकानदार अजून जन्माला यायचा आहे. दीक्षितांच्या तोंडात एक पान तरी असतं किंवा पुस्तकांच्या किमती तरी असतात. कधी कधी दोन्ही एकदम असतात. या 6 रुपये 9 आणे. ह्या अशा स्वागतानं नवं गिराईक कधीतरी बावरतं. परंतु 6 रुपये आणि 9 आणे ही आपली किंमत नसून एखाद्या गिराहिकाला पुस्तकाची किंमत सांगितलेली आहे हे सरावाने लक्षात येतं. लकडी पुलाच्या कोपऱ्यावरील इंटरनॅशनल बुक डेपो आणि त्याचे मालक विठ्ठलराव दीक्षित ह्यापैकी व्यक्ती कोणती आणि संस्था कोणती हे सांगणं जरा कठीण आहे. पुणे हे बुद्धिमंतांचं शहर. इथली प्रत्येक व्यक्ती बुद्धिमंत, स्वयंप्रज्ञ आणि अलौकिक अशी आहे. तर अशा या बुद्धिमंतांच्या आगारातील नाना विद्वान जमायचे एकमेव ठिकाण म्हणजे इंटरनॅशनल दीक्षितांचा बुक डेपो. विठ्ठलरावांच्या दुकानात नियमाने येणारी बरीच मंडळी आहेत. किंबहुना विठ्ठलरावांचे दुकान हे पुस्तकं विकण्याचे नसून वाचण्याचे आहे ह्याची अशी बऱ्याच मंडळींनी सोयीस्कर समजूत करून घेतलेली आहे. विठ्ठलरावांना त्याचं अजिबात दुःख नाही, उलट आनंदच आहे. ते त्यांची छान सोय करून देतात. अनेक वर्ष विठ्ठलराव आहेत तसेच दिसतात. काचा मारलेल्या धोतरावर कोट शर्ट, डोक्याला काळी टोपी, तोंडात पान, कानाच्या बराच वर आणि समांतर नसलेला कट आणि मोकळं हास्य अशा खेरीज अन्य कुठल्याही थाटात विठ्ठलराव कधीही दिसत नाहीत. आपल्या घरी ज्या अगत्याने स्वागत व्हावं त्या अगत्याने ते आपल्या दुकानात ओळखी अनोळखीच्या गिराहिकांचं स्वागत करतात. एवढंच नव्हे तर पुस्तक विकत घेतलं नाही तरी काचेच्या दारापर्यंत पोचवायला मात्र नक्की येतात. वास्तविक मराठी दुकानात संवाद व्हायचा तो असा. गिराईक येतं, बराच वेळ घुटमळत असतं, दुकानदाराचं लक्षच नसतं. हा बहुधा एखादा चोर आपल्या दुकानात शिरला असावा अशाच कल्पनेत दुकानदार त्याच्याकडे दृष्टिक्षेप करून जोरात ओरडतो, काय हवंय? अहो असे अंगावर काय येत आहे? मग काय मुका घेऊ तुमचा? दुकानातले नोकर मालकांच्या विरोधाला पोट धरून हसतात. गिराईक ओशाळतं, शेवटी भीत भीत विचारतं, डिक्शनरी हवी. डिक्शनऱ्या पोटमाळ्यावर पडल्यात. वर चढायची शिडी शेजारच्या दुकानातून आणावी लागेल. अहो पण नोकर रजेवर आहे आमचा. अहो पण नाही नि परंतु नाही. तुम्ही शिडी घेऊन या समोरच्या पेंटरच्या दुकानातून आणि निवडून घ्या हवी ती डिक्शनरी. गिराईक बिचारं पायऱ्या उतरतं. आणि यानंतर विठ्ठलरावांच्या दुकानात याच्या अगदी उलटा प्रकार. या या डिक्शनरी हवी आहे, कृपा करून. दुधानं तोंड भाजलेलं गिराईक ताक फुंकू लागतं. हो, कुठली देऊ? वेबस्टर, ऑक्सफर्ड, कॉलिन्स की विरकर? या अगत्याने गिरायकाच्या डोळ्यात अगदी पाणी तरळतं. मेलमधला सॉर्टर ज्या लिलयेने धुळे, जळगाव, जालंधर, मेट्टापालियम, श्रीनगर, सुळेभावी अशा अनेक कप्प्यात न बघता पत्रे टाकतो त्याप्रमाणे पटापट निरनिराळ्या कपाटातून डिक्शनऱ्यांवर विठ्ठलराव हात टाकतात. म्हणजे काय आहे? ऑक्सफर्डमध्ये इन दॅट यू सी कॉलिन्स देखील विठ्ठलराव डिक्शनऱ्यांवर बोलू लागतात. सामान्यतः वाक्य पुरे होतच नाही. मधूनच अप्पासाहेब असे फडक्यांचे स्वागत होते. काळे थिएटर मॅगझिनचा अंक काढून ठेवलाय. केशवराव मौजेतलं आर्टिकल झक्क जमले. म्हणजे यू हॅव इन दॅट 3 रुपये 15 आणे. ईश्वरवूडचं लेटेस्ट पाहिलं का? अशी वाक्ये मूळ वाक्याच्या ट्रॅफिकला अडथळाच आणतात. वास्तविक पुस्तक विक्रेत्याने पुस्तके वाचली पाहिजेत असा आग्रहच नाही. औषध विक्रेत्याने एक गोळी खाऊन पाहिली पाहिजे, अगर थोडे थोडे इंजेक्शन टोचून घेतले पाहिजे म्हणण्यापैकीच हे आहे. परंतु विठ्ठलरावांचे तसे नाही. त्यांच्या डोक्यात थोडासा हक्सले आहे, जरासा केन्स आहे, वुडहाऊस आहे, लिकॉक आहे, ईषद अरविंद बाबू आहेत, शामराव ओक आहेत, राधाकृष्णन आहेत, नेहरू आहेत, सावरकर आहेत, फॉस्टर आहेत, फडके आहेत, खांडेकर आहेत, मास्ती व्यंकटेश अय्यंगार आहेत, ली न्यूटांग आहे आणि विनोबा भावे देखील आहेत. आणि म्हणूनच विठ्ठलराव इंटरनॅशनल आहेत.
चार चौघांसारखे तरीही असामान्य असलेले इंटरनॅशनल दीक्षितांसारखे कितीतरी गणगोत पुलंच्या लेखनातून वाचकांपर्यंत पोचले. त्याचबरोबर खऱ्याखुऱ्या वाटाव्यात अशा कितीतरी काल्पनिक व्यक्तिरेखा पुलंच्या कथांमधून आपल्यास भेटीला आल्या. शिवराम गोविंद, धर्मा मांडवकर, मधु मलुष्टे, सुबक ठेंगणी, बगुनाना, झंप्या दामले, उस्मान शेठ ही सगळी पात्र आपल्याला ओळखीची, अगदी जिवंत वाटतात नाही? बरोबर, म्हैस. रत्नागिरीहून मुंबईला चाललेल्या एसटी बस समोर एक म्हैस आडवी आल्यानंतर झालेला एकूण गोंधळ म्हणजे म्हैस ही कथा. माणसाचा तरेवाईकपणा, त्यांच्या लकबी, बोलीभाषा, विचारसरणी, त्यानुसार असलेली त्यांची वागणूक यांनी कथा एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय असं नाही आपल्याला वाटत? केवढ्याला घेतली रे म्हैस? फौजदारांनी सवाल केला. 200 रुपये. मगाशी 800 म्हणाला. काय लुच्चेगिरी आहे. आणि 12 शेर दुधाची थापच असेल. अहो थापच. एक माऊली पुढे आली. 12 शेर दूध देणारी म्हैस म्हणाला. म्हटलं 1/2 शेर दूध दे. दूध नाही मुलांना टिपूसभर. तर म्हणाला दूध नाही. फौजदार भराभर काहीतरी लिहून घेत होते. हां, काय डॉक्टर, जखमा पाहिल्यात ना? हो. काय चाकबीक गेलाय का अंगावरून? काही कळायला मार्ग नाही. नसावं, खरचटलंय. मग त्याला काही तेलबिल लावलं की नाही? फौजदारांनी विचारलं. का लावे? लुस्कांनी कोण भरून देईल? पाहिलं बाबासाहेब, जनता जागृत होतीये. फौजदारांनी विनोद केला आणि बाबासाहेबही त्यावर खूप हसले. आणि कोणी पाहिला ऍक्सिडेंट? तुम्ही? मी? उस्मान शेठ दचकून म्हणाले. मी स्वतःच्या डोळ्यांनी नाही पाहिला, पण गाडीला ब्रेक लागला जरा जोशान आणि मी आमच्या इंद्रुस मियाच्या अंगावर पडलो. त्यांचा चष्मा खाली पडला. हे इंद्रुस मिया आमचे जावई आफ्रिकेत असतात ना. ही माझी सोकरी, ही सोकरीची सोकरी 6 महिन्याची आहे. तर सांगायची गोष्ट, जोशात ब्रेक लागला मग गाडी एकदम स्टॉप झाली. मोरे आपले लीडर साहेब बाबासाहेब वराडले, म्हैस म्हैस. मग खाली उतरून बघितला तवा माहिती पडला का म्हैस आली गाडी खाली. इथे मोरे साहेबांनी उस्मान शेठचा सदरा हळूच ओढला. उस्मान शेठनी स्वर बदलला, पण गाडी काय डायव्हर फास मारित नव्हता. आता म्हसच आरवी आली तर डायव्हरची काय मिस्टेक? आपली गाय बैल असेल तर सांभाळली पाहिजे. अशा प्रकारातून सुमारे 1 तासाने पंचनामा लिहून तयार झाला. फौजदार साहेबांनी तो वाचून दाखवला. त्यात अनेक गोष्टी का होत्या ते सह्या करणाऱ्यांपैकी बऱ्याच लोकांना अजूनही उमगलेलं नाही. अपघाताच्या जागेपासून 50 कदमांवर जांभळीचं झाड आहे. नैऋत्येला आंबा. एकूण उतारूंची संख्या. धर्मा मांडवकराचा गोठा रस्त्यापासून 61 कदमांवर आहे. म्हशीच्या जखमा मात्र मोघम स्वरूपात लिहिल्या होत्या. रक्त आल्यासारखे दिसत होते. हाड मोडल्याचे वाटत नव्हते. म्हैस पूर्वेकडून ईशान्येकडे चालली होती. तिचे एक शिंग दुसऱ्या शिंगापेक्षा 2.25 इंच अधिक लांब आहे. हवालदारानं 2.25 यार्ड लांब असं लिहिलं होतं. अशा अनेक गोष्टींनी भरलेला तो कागद फौजदारांनी वाचला. पंचांच्या सह्या झाल्या. मास्तरांनी ह्यात काही भानगड नाही याची प्रत्येकाकडून खात्री करून घेऊन शेवटी उस्मान शेठच्या जावयाला सही करायला लावली. त्यानेही उर्दू म्हणून कशात तरी गिचमेड सही केली. मधु मलुष्टाच्या आयुष्यातला हा पहिला पंचनामा असल्यामुळे त्याने फरड्या इंग्रजीत सही करून पुढे ज्युनियर BA अशी पदवी जोडली. बगू नानांनी पुन्हा पुन्हा खोचण घट्ट करून अशी काही मोडीत गिचमेड सही केली की तशी त्यांना देखील पुन्हा करता येणार नाही. पुढारी बाबासाहेब यांनी मात्र पंचांच्या क्रमातही आपला क्रम पहिला ठेवण्याची दक्षता घेतली. भाई जेव्हा कथाकथन करायचे तेव्हा त्यांचा निरागस चेहरा, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्यांचे हातवारे खूप काही सांगून जायचे. शिवाय अत्यंत उत्स्फूर्तपणे त्यांच्या तोंडून काही शब्द, काही संवाद बाहेर पडायचे.
त्यामुळे त्यांच्या कथनाला वेगळीच खुमारी यायची. हेच कोण नवशिक्यांनी पुस्तक घेऊन कथा सादर करायचा प्रयत्न केला तर पुलंच्या त्या एडिशनची कमतरता आपल्याला नक्की जाणवते. उदाहरणच द्यायचं झालं तर आत्ताच सादर केलेल्या म्हैस या कथानकात बघुनानांनी सही करतो असं म्हणून मोडीत गिचमिडीत सही केली आणि झंप्या दामलेच्या कानात म्हणाले, नाना फडणवीस अशी सही केली. ह्या एडिशनची कमतरता तुम्हा सगळ्यांना नक्की जाणवली असेल. पुलंचं लोकप्रिय झालेलं पहिलं मराठी नाटक म्हणजे अंमलदार. गोगोलच्या द गव्हर्नमेंट इन्स्पेक्टर या औपहासिक नाटकाचं हे बेमालूम मराठी रूपांतर. यात सर्जेराव हा विलिनीकृत संस्थानातल्या एकेका लाचखाऊ आणि निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या संपर्कात येतो तेव्हा धमाल उडते. ह्या नाटकातल्या जज, पोस्टमास्तर, हरभट नारभट यासारख्या दुय्यम पात्रांच्या स्वभावरेखनातही त्यांच्यातले व्यंगचित्रकार सातत्याने दिसत राहतात. गंमत म्हणजे तुझं आहे तुझं पाशी आणि सुंदर मी होणार या नाटकांनाही संस्थानाची पार्श्वभूमी असली तरी त्याकडे पुलंनी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं. तुझे आहे तुझं पाशीमध्ये एकीकडे मोठमोठे शौक असलेले, खानदान संस्कृतीची शान अनुभवलेले, रंगील स्वभावाचे काकाजी आणि दुसरीकडे कर्मठ गांधीवादी आचार्य. ह्या दोघांमधला संघर्ष कमी जास्त करू पाहणारे श्याम, उषा, तिचा प्रियकर डॉक्टर सतीश आणि गीता. ह्या सर्व व्यक्तिरेखा पुलंनी त्यांच्या खास विनोदी शैलीत रेखाटल्या आहेत. तर सुंदर मी होणार मध्ये संजय आणि महाराज या दोघांमधला संघर्ष कौटुंबिक पातळीवरून राजकीय स्तरावर गेलेला दिसतो. ह्यात काही ठिकाणी विनोदवीर म्हणून शिक्का बसलेले पुलं माणुसकीच्या उमाळ्याने ओथंबलेले लिखाणही किती सरसपणे करू शकतात हे जाणवत राहतं. ती फुलराणी ही अजरामर कलाकृती तर सर्वार्थाने न्यारीच. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं पिग्मॅलियन हे नाटक पुलंनी वाचलं आणि त्यात त्यांना मराठी पात्र दिसायला लागली. कोल्हापुरी ढंगात बोलणारा रांगडा दगडोबा, सर्व गोष्टींचा नपुसकलिंगी उच्चार करणारा धारवाडकर, उच्चवर्गीय खानदानी शिष्टाचार कटाक्षाने जपणाऱ्या आईसाहेब, एका गावंढळ मुलीला राजकन्या करण्याचं आव्हान घेणारा स्वीकारणारा आत्मकेंद्री प्राध्यापक अशोक आणि उपजतच हुशार, प्रामाणिक, पारदर्शी आणि निरागस मंजुळा. प्राध्यापक अशोक आणि मंजुळा यांच्यातल्या नात्याची तेढ कमी करत त्यांच्यात प्रेमाची जाणीव करून देणारा विसूभाऊ ही मराठी पात्र जन्माला आली. आणि सतीश दुभाषी यांच्या नवीन मराठी नाटकाच्या मागणीवर पिग्मॅलियन हे अतिशय ओघवत्या भाषेत आणि चुरचुरीत संवादात ती फुलराणी होऊन रंगमंचावर अवतरले. निरनिराळ्या कलावंतांनी या नाटकाचे हजारो प्रयोग केले. तुला शिकवीन चांगलाच धडा असं म्हणणाऱ्या मंजुळांनी कितीतरी जणींना भुरळ घातली आणि लहानशा घरगुती समारंभापासून ते मोठमोठ्या सोहळ्यात आणि स्पर्धेत अनेक फुलराण्या रंगमंचावर अवतरल्या. आंघोळ करावी तर आशान हनीत. न्हाणी म्हणायची की राजाचा राजवाडा, येऊ न सोडा घरघरघार पाणी, येऊ न सोडा ऊन ऊन उकात पाणी, कसं भसासा वाहतंय. अंग पुसाया 4-4 कापड, साबणाला कसा घमघम घमघमा वास. केसावर ते बाटलीतलं वासाचं पाणी वतलं तर निस्ता ढगावानी फेसच फेस. आत्ता वळखलं म्या, पैसेवाल्या लोकांच्या बाया अशा निर्मळ कशा दिसतात ते. अहो रोज अशा रांगीत न्हाणं आणि अशा साबणाने अंग घासणं म्हणजे रोजची दिवाळीच की. आमची बाथरूम आपल्याला आवडली याबद्दल धन्यवाद. तशी समधी नाही आवडली. का काही चुकलं का तिथं? का हो श्यामाबाई? काही चुकलं पिकलं नाही सर. तुम्ही चौकशी करण्यासारखं काही नाही. काय नाही कसं? दगडगावला असा तर फोडूनच टाकला असत्या म्या. शी, मग अंग पुसायची कापडं त्याच्यावर आत घातली. कशावर? अहो बाथरूम मधल्या मोठ्या आरशावर. साळुंके बुवा, तुम्ही आपल्या मुलीला अगदी कडक सोहळ्या वातावरणात वाढवलेलं दिसतंय. तशी तिला वाढवण्याची मी आपण कसलीच धडपड केलेली नाही. हां, आता कवा तरी 4दा आणखी घातली असतील तिच्या पाठी. तर साहेब, बंगलेवाल्या बायावानी आरशात आपलं अंग बघत बघत आंघोळ करायची फॅसन तिनं कवा बघितली आली नाही. म्हणून जरा कधीतरी बिस्तर असं झालं
पण हळूहळू श्रीमंताच्या बायवानी धिटायचं वागणं जमल तिला. मी अगोदरच सांगून ठेवते हा, मी त्यातली नवं नसती धिटाई मला खपायची नाही. हा मी त्यातली नव हे पुन्हा बोललीस ना तर तुझे वडील येऊन तुला परत घेऊन जातील. ह्यो माझा डाव, मला परत नेणार. माझ्या बाला मी आवडतं का तुम्ही? पुलंनी काही मोजक्याच पण प्रभावी एकांकिकाही लिहिल्या. सारं कसं शांत शांतमध्ये प्रेक्षकांना पर्वतीच्या परिसरात फिरायला येणाऱ्या पुणेकरांच्या मासलेवाईकपणाचे उपहासात्मक निरीक्षण दिसलं, तर सदू आणि दादूमध्ये नवनाट्याची गंमत अनुभवली. विठ्ठल तो आला आला आणि छोटे मासे मोठे मासे मध्ये मानवी स्वभावाचे कंगोरे दिसले. पूर्वजमध्ये धमाल फॅन्टसीचा आनंद लुटला. आज पुलंच्या कारकिर्दीविषयी बोलताना सबकुच पुलं असलेला गुळाचा गणपती, सुप्रसिद्ध गाणं नाचरे मोरा असलेला देवबाप्पा यांची आठवण नाही झाली तर नवलच. या चित्रपटसृष्टीची आणि नाट्यसृष्टीची आतली बाजू त्यांनी खूप जवळून पाहिली आणि ती निरीक्षणं त्यांच्या लेखणीतून त्यांनी कागदावर उतरवली. खोगीर भरतीमधल्या नाटक कसे बसवतात या लेखात एखाद्या नाटकाचा लेखनापासून ते रंगमंचावर अवतरेपर्यंतचा संपूर्ण प्रवास, नाटककारांनी सोसलेली वेदना सत्य परिस्थितीची जाणीव करून देते. तीच गोष्ट बने बने हा पहा आमचा स्टुडिओ या लेखाची. चित्रपटसृष्टीत वरवर दिसणारा बडेजाव, चकचकीतपणा, तिथल्या लोकांचा दांभिकपणा, पण आतला बडा घर पोकळवासा आपल्याला अंतर्मुख करतो आणि विचार करायला भाग पाडतो. बने, पाहिलंस दारावरच्या पहारेकराने मला किती लवून नमस्कार केला ते? कारण माहीत नाही तुला, माझ्या परवाच्या चित्रपटाची जुबिली झाली. गेल्या वर्षी माझे 3 बोलपट ओळीने पडले, त्यावेळी हाच भिडू काड्याची पेटी मागायला गेला तर मला देत नव्हता. यंदा माझा बोलपट चाललाय ना, खूप गल्ला जमतोय ना, त्यामुळे यंदा फ्रँक कापरा, अलेक्झांडर कोरडा, दस्सिका सगळं काही मीच आहे. मी मात्र याचा सलाम अदबीने स्वीकारतो आणि त्यालाही करतो, कारण पुढल्या वर्षी माझे चित्रपट कसा धंदा करतायत कोण जाणे. नाही चालले तर याने निदान स्टुडिओच्या आत तरी घ्यायला हवं. कारण उमर खय्यामच्या कवितेतल्या इराणी बादशहासारखे या स्टुडिओत किती एकते जन्मले आणि मेले, पण हा दरवान मात्र टिकून आहे. सलाम दरवान साहेब. बने, ती बघ तरुण पोरं रात्रंदिवस जागरण करून वेळी अवेळी सिगरेट फुंकून छातीची खोकी झालेली ती पोरं. हे सगळे असिस्टंट आहेत. असिस्टंट डायरेक्टर, असिस्टंट कॅमेरामन, असिस्टंट एडिटर, असिस्टंट रेकॉर्डिस्ट. राब राब राबतात हा ही पोरं. पण यांना वेळेवर कधीही पैसे मिळत नाहीत. कामाच्या वेळी 3-3, 4-4 रात्री अखंड जागरण करतात. पुन्हा दिवसा काम करतात, पण भुकेच्या वेळी दातांवर मारायला एक दिडकी सुद्धा मिळत नाही यांना. चित्रपटाच्या यशात सगळ्यात मोठा वाटा यांचा असतो, पण यांना पहिल्या शोला देखील कोणी बोलवत नाही. चतुर निर्माते या पोरांनी बोलपट तयार झाल्यावर उरलेल्या पगाराची याचना केली तर कलेच्या सेवेची भाषणं यांना ऐकवतात आणि इतर निर्माते नुसती शिवीगाळ करून हाकलून देतात. ही पोरं वास्तविक आहेत गुणी, पण उमेदवारीत आणि उपासमारीत यांची 10-10 वर्ष गेली. आता हेच लोक हमाली करण्याच्या आणि टोपल्या टाकण्याच्या गोष्टी बोलायला लागले की अंतःकरण भरून येतं. बने, इथल्या झगझगाटाला बोलू नकोस. कारण कोणतीही पूर्वतयारी केल्याखेरीज, कोणतीही व्यवस्थित योजना केल्याखेरीज इथं गाजराच्या पुंग्या केल्या जातात. वाजल्या तर वाजल्या, नाही वाजल्या तर त्यातल्या जास्तीत जास्त धूर्त माणसानं त्या खाऊन टाकायच्या. कारण इथल्या यशाला आणि अपयशाला ठराविक गणित नाही. ह्या सृष्टीतल्या व्यक्ती काय किंवा कृती काय, का मोठ्या ठरल्या आणि का छोट्या ठरल्या, ह्याला उत्तर फक्त एकच आहे.
ज्याच्यावर किंवा जिच्यावर प्रेक्षकांनी पैशांची जास्त खैरात केली ती व्यक्ती आणि ती कृती इथं श्रेष्ठ. बने, असा आहे आमचा स्टुडिओ. चल आता फार रेंगाळू नकोस इथं. इसाप नीतीतल्या त्या सिंहाच्या गुहेची कथा ठाऊक आहे ना तुला? त्या गुहेत आत शिरलेल्या जनावरांची पावलं दिसत होती, बाहेर पडलेल्या जनावरांची पावलं दिसत नव्हती. सिनेमा स्टुडिओचंही तसंच आहे. एखादा किंवा एखादी आत शिरल्याचं वृत्त जोर जोरात बोललं जातं, मोठमोठ्या अक्षरात छापलेलं दिसतं, पण पुढं त्याचं अगर तिचं काय झालं हे कुणालाही ठाऊक नसतं. तसं तुझं काही होण्यापूर्वी बने, चल. बने, आता आपल्याला परत जायला इथून मोटर मिळणार नाही. येताना निर्मात्याचं माझ्याकडे काम होतं. माझ्याकडून त्याला काही संवाद पुन्हा लिहून घ्यायचे होते म्हणून गाडी आली होती. आता त्याचं मी काम करून दिलंय, माझी गरज संपली. आता त्याची गाडी नादुरुस्त तरी असेल, ड्रायव्हर जेवायला गेला असेल, अनेक अडचणी उभ्या राहतील. हा शिरस्ता मला पाठ आहे. तेव्हा आता गाडीबिडीची वाट न बघता बने, चल आपण इथून निघू. नाक्यावर बघू काही टांगाबिंगा मिळतोय का. चल, नाहीतर तुला कोणी बालनटी समजायचा आणि मला बालनटीचा भाऊ समजायचा. आपल्याला तसं काही व्हायचं नाही ना बेटा. मग चल चल बरं. पुलंनी नाटक, एकांकिका याबरोबरच मराठी रंगमंचाला शोभेल असा एक अभिनव नाट्यप्रकार जन्माला घातला. त्याला एकपात्री म्हणण्यापेक्षा बहुरूपी म्हणावे असा पुलंचा कटाक्ष असे. मग बटाट्याची चाळ, असामी, हसवण्याचा माझा धंदा यासारखे अप्रतिम कार्यक्रम पाहण्याचं भाग्य रसिकांना लाभलं. मुखभटासारख्या भागातील एखाद्या चाळीची मध्यमवर्गीय, परंपरानिष्ठ आणि माणुसकी राखून असलेली संस्कृती, वैविध्यपूर्ण व्यंग स्वभाव वैशिष्ट्य आणि विनोदी प्रसंग यांच्या माध्यमातून पुलंनी रंगमंचावर यशस्वीपणे सादर केले. बटाट्याची चाळमध्ये प्रसंगनिष्ठ विनोदाबरोबर सामाजिक स्थित्यंतराची बोचक जाणीव देणारे आणि मनाला चटका लावणारे चिंतनही आहे. पुढे वाऱ्यावरची वरात आणि वटवट यातून प्रचलित सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातली उथळ आणि हास्यजनक बाजू दाखवली गेली. या दोन्ही कार्यक्रमात साध्या सुध्या कारकुनी माणसाच्या दैनंदिन जीवनातील निरस प्रसंगातही हलका फुलका विनोद फुलला. त्यासाठी पुलंनी लोकनाट्याचा वापर केला. असामीमध्ये पुलंनी धोंडो भिकाजी कडमडेकर जोशी ह्याच्या काल्पनिक आत्मचरित्रातून एका गरीब मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात घडणारे कडूगोड प्रसंग, कालानुरूप होणारा बदल, कराव्या लागणाऱ्या तडजोडी हे सगळं मांडलं आहे. शंकर्या, बेमट्या आणि अप्पा यांच्या रूपात 3 पिढ्यातला मुलगा आणि वडील यांच्या नात्यातला अतूट बंध अतिशय सुरेखरित्या मांडला आहे. नर्म विनोदातून हलक्या फुलक्या वातावरणाची निर्मिती करत प्रचलित शिक्षण पद्धती, सामाजिक चालीरीती, भोंदूगिरी यावर बोट ठेवलं आहेच. शिवाय अखेरीला सहज जाता जाता आयुष्याचं सार सांगितलं आहे. आता बूट आणि विजारीत मी रुळलो आहे. चीन्सकडे ब्लॉक्समधील तरुण पिढी मला आता हाय अंकल म्हणते. किंबहुना त्यांनी मला आरेग मिल कॉलनीच्या ट्रिपमध्ये सुद्धा आग्रहाने नेलं आणि माझ्या भोवती फेर धरून ही इज अ जॉली गुड फेलो हे गाणं इंग्रजी बँडच्या चालीवर म्हटलं. अशा वेळी माझ्या डोळ्यात पाणी येतं आणि माझी पंचायत होते. ही पोरं वेळी अवेळी मला भाषणं द्यायला लावतात. पहिल्या भाषणाच्या वेळी मला गीता आठवली होती आणि अर्जुनाची गात्र कशी सिद्धंती झाली असतील याची पूर्ण कल्पना मला आली. आता मी निर्ढावलो. शंकराची मला शिकवणी चालूच आहे. हल्ली मला एखादी गोष्ट टॉप्स आहे की सॉलिड आहे हे नीट समजायला लागलंय आणि त्याचबरोबर टॉप्स कधी टॉप्स नसतं आणि सॉलिड कधी सॉलिड नसतं हेही उमगलं आहे. काही दिवसांपूर्वी एक जुना ग्रुप फोटो मला सापडला, बेन्सन जॉन्सन कंपनीच्या स्टाफचा. त्यातला माझा फोटो
आणि आमच्या चिंचकरे ब्लॉग्समधल्या वार्षिक स्नेहसंमेलनातला माझा फोटो पाहून हे चित्र पहा आणि ते चित्र पहा असं माझ्या मनाशीच मी म्हणालो. मात्र ह्यातलं कुठलं चित्र चांगलं हे मला कधी कळलंच नाही आणि कळणारही नाही. माझे कर्दनकाळ हेडमास्टर बरे की शंकराची निरोष्ट भाषेत बोलणारी सरोज खरे बरी. जेवताना गिळा फुकटचे मिळतंय ते म्हणणारे आमचे तीर्थरूप आजारी पडलो की ओल्या पंशानं मारुतीला 100 प्रदक्षिणा घालीत. मी शंकराला आणि त्यानंतरच्या नंबरांना व्हिटॅमिनयुक्त आहार मिळाला की नाही याची चिंता करतोय. रागावणं सुटलंच आहे. आमच्या तीर्थरूपांपुढं जर मी माला मल्होत्रा एवढी 5 अक्षर जरी म्हटली असती तरी कानशेला खालीच 5 बोटं म्हटली असती. आणि इथं शंकर्या मला हळूच येऊन कॉलनीतली अमकी तमक्यावर लव करते म्हणून सांगून जातो. यातला कुठला पिता पुत्र संवाद चांगला? हापिसातलं वातावरण रंगीबिरंगी झालंय. नव्या रिक्रुटांना कंपनीचं प्रेम नाही दिसत असं आप्पा प्रधान म्हणतो. आम्हाला पण प्रेम होतं की केवळ गोऱ्या साहेबाची धास्तीच होती हे ठामपणे नाही सांगता येत. मात्र साऱ्या घरात कमालीच्या उत्साहात कोण असेल तर ही. तिची काउन्सिलर आणि परिषदा यांना सुमार नाही, पण स्वयंपाकघरात एकही कोळिष्टक नाही. कधी नाही तो हल्ली शंकर्या सुद्धा कब्बशा विसळून पुसून ठेवायला लागलाय. हेही त्याच्या शाळेत शिकवतात म्हणे. आणि अगदी खाजगीच आहे पण सांगतो, पूर्वीपेक्षा ही तो दासबोट डोक्यावर घेतला म्हणून की केसांना चाप लावते म्हणून कोण जाणे, पण 4 जणीत उठून दिसते. पूर्वीचा हिचा फोटो नाही पाहवत. परवा बोनस आला. मी फार दिवसांनी हिला म्हणालो, तुला बांगड्या बिंगड्या काही करून घ्यायच्या असतील तर घे हो. तशी अजून विश्वास नाही बसत माझा, खरं की स्वप्न ते, पण ती चटकन म्हणाली, त्यापेक्षा नवं रिस्टवॉच घ्या तुम्हाला चांगलंसं. मामंजींचं ते पाकेट वॉच अगदी जुन्या फॅशनचं आहे. राहू दे ग, बाबांची तेवढीच आठवण आहे. अजूनही मी तेच घड्याळ वापरतो. खिशातून काढलं की वाटतं जुन्या काय आणि नव्या काय. घड्याळाच्या तबकड्या आणि पट्टे बदलतात. सुखानं टळलेली दुपार पाहायला तबकडीने पट्टे करायचेत काय? घड्याळाचं काय आणि माणसाचं काय? यातलं तोल सांभाळणारं चाक नीट राहिलं की मग फार पुढे जाण्याची भीती नाही आणि फार मागे पडण्याचीही नाही. दैनंदिन जीवनात आपल्या सगळ्यांनाच अनेक बहुरंगी बहुढंगी माणसं भेटतात. नाना प्रकारचे अनुभव येतात. पण पुलंसारखा कोणी एखादाच हरहुन्नरी कलावंत असतो जो त्याचं फार बारकाईनं निरीक्षण करतो आणि मग त्यांच्यातला लेखक हे त्याचं चपखल शब्दात वर्णन करतो. पुढे त्यांच्यातली अभिनयाची जाण, संगीताचं अंग, आवाजात असलेलं कमालीचं सामर्थ्य आणि त्यांची निर्मळ विनोदबुद्धी त्या सगळ्याचं एका उत्तम कलाकृतीत रूपांतर करतात. आणि मग रसिकांसमोर जे काही साकार होतं त्याला तोड नसते. आणि म्हणूनच पु ल हे एक संपूर्ण कलावंत या नात्यानं लोकप्रिय ठरतात. भाईंना साहित्यप्रेमींचं अमाप प्रेम मिळालं कारण त्यांनी माणसांची मनं जिंकली. आणि ह्याला कारण म्हणजे त्यांचा प्रामाणिक आणि इतरांच्या आनंदात आनंद मिळवण्याचा स्वभाव आणि शिवाय त्यांचं प्रसन्न व्यक्तिमत्व. कोणालाही आपलंसं करून घेण्याची कला त्यांना अवगत होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतरांच्या गुणांचं भरभरून कौतुक करणं हा त्यांचा स्थायी भाव होता. पुलंच्या लेखनाने आपल्याला तर भरभरून आनंद दिलाच, पण त्याचबरोबर नवीन पिढीलाही मराठी साहित्याकडे आकर्षित करून घेतलं. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर पुलंच्या साहित्यात आपल्याला आपलं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तिरेखा दिसतात. ह्याच व्यक्तिरेखांपैकी काही वल्लींच्या आठवणींना आज उजाळा देण्याचा आज आम्ही इथं प्रयत्न केलाय. आम्हाला खात्री आहे की आजचा कार्यक्रम पाहत असताना आपल्या मनात कितीतरी इतर व्यक्तिरेखांनी मनात गर्दी केली असेल. पण खरं सांगते, विश्वास ठेवा, ह्या साऱ्या व्यक्तिरेखांना बाजूला सारणं आम्हालाही फार कठीण गेलं, पण इलाज नव्हता. आपलं आयुष्य आनंददायी करणाऱ्या या अष्टपैलू कलावंताला आज कृतज्ञतापूर्वक आम्ही ही आदरांजली अर्पण करत आहोत. आम्हाला खात्री आहे की आज आपल्यापैकी ही नक्कीच कोणी पुलंचं एखादं पुस्तक उघडून वाचेल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून त्यांच्या कथाकथनाचा किंवा एखाद्या नाटकाचा नाहीतर गाण्याचा आनंद लुटेल.
हीच तर त्यांच्यावरच्या आपल्या प्रेमाची पावती आहे. हसवण्याचा गुण एवढंच भांडवल देऊन ब्रह्मदेवानी हे लोके आमची रवानगी केलेली दिसते. उद्या समजा वर गेल्यानंतर ब्रह्मदेवानी मला विचारलं की वत्सा पुरुषोत्तमा, तुला हे भांडवल देऊन मी खाली पाठवलं, त्यातून तू लोकांना काय दिलंस ते मला कथन कर. तर मी त्या ब्रह्मदेवाला सांगेन की ब्रह्मदेवा, मी लोकांना काय दिलं याचा मी कधीही हिशोब ठेवलेला नाहीये, पण लोकांनी मला जे काही दिलं ते मिळणं तुम्हा देवांच्या बापाच्या सुद्धा नशिबात नाहीये. लोकांनी मला त्यांच्या जवळची एक बहुमोल वस्तू दिलेली आहे, ती म्हणजे त्यांचं हास्य. समजा उद्या माझे काही पुतळे वगैरे करायचं ठरवलं, देव करो आणि असं न हो, कारण पुतळा हे आपल्या देशामध्ये कावळ्यांचं शौच खूप असतं. म्हणजे समजा पुतळा करायचं वगैरे ठरवलं तर मी त्याच्या खाली एवढंच घ्या असं सांगेन की ह्या माणसाने आम्हाला हसवले, बस.